अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरती झाला असून याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिक असेल, केटरर्स यांना बसलेला आहे. मी सध्या शिरूर तालुक्यातील एका यात्रा उत्सवाच्या ठिकाणी आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एरवी हे खतं हॉटेल ग्राहकांनी गजबजलेलं असतं, मात्र या ठिकाणी मोठा फटका बसला आहे. ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे, टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर हॉटेल व्यावसायिकाचे काही केटरर्स आहेत त्यांना या ठिकाणी पदार्थ बनवण्यासाठी डिझेल भट्टीचा आधार घ्यावा लागतो. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या गॅस मिळत नाही, युद्ध अजून लांबलंय, पेटलंय चांगलं. त्याच्यामुळे सध्या आर्थिक परिस्थिती अशी, सगळ्या डिझेलचा वापर करावा लागतो, लाईट टिकत नाही, जनरेटरचा वापर करायचा. त्यामुळे शेतकरी पहिला संकटात. त्याच्यामध्ये अजून महागाई, 1 किलो खाते तिथं अर्धा किलो खातो, अशी परिस्थिती झालेली. आपण आता जर गॅस पुढच्या काळात लवकर मिळाला नाही तर लग्न सीझनला काय परिणाम होईल? लग्न सराईत लग्न सराई कित्येक ऑर्डर आमच्या कॅन्सल झालेले आहे. त्याचा व्यवसाय वापरून टाकलेला आहे. काही जण आहेत जसं होईल तसं होईल. आता काही जण समजा काढलं टाक्या गोळा करतात, देतील त्याला शासन काय करते म्हणजे रेट टाकते, आमकं कर, मग त्याला उद्या ताणू नये. त्याने आणून दिलं तरी त्रास नाही त्याला. आम्हाला काय नाही, आमचं समजा कमर्शियल टाक्याचं कनेक्शन आहे, आम्हाला ते सुद्धा नाही अजून काहीच. डिझेल भट्टी सुद्धा आम्हाला वापरता सुद्धा येत नाही काही सध्या. ते बी आता आमच्याकडे डिझेल भट्टी किती 4 किंवा 5 डिझेल भट्टी किती कार्यक्रम होऊ शकतात, एक सुद्धा होऊ शकत. आपण एक डिझेल भट्टीची किंमत कितीला बसते? एक डिझेल भट्टी पहिली 30,000 मिळत होती, ती डिझेल भट्टी आता 60,000 मिळाली. याचा फायदा काय आहे? नंतर गॅस सुरू झाला, याचं करायचं काय? त्याचा आर्थिक फटका आता म्हणजे सर्वसामान्य गिऱ्हाईकाला. ग्राहकांना फटका बसलाय. काय सांगाल, यात्रेत तुम्ही खरं तर गरमागरम जिलेबी भजी होती ताव मारताय. खरं पाहिलं तर इराणी देशाचा युद्धाचा परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. ह्या वर्षी ज्या ठिकाणी आम्ही 1-1.5 किलो या ठिकाणी भजी जिलेबी घेऊन खात होतो, त्या युद्धाच्या महागाईमुळे आम्ही अर्धा पावशेर घेऊन खातोय. खरं तर शेतकरी पण पूर्णपणे कोलमडलाय, शेतकऱ्याची गणित पण कोलमडल्यात आणि या यात्रा जत्रांमध्ये जास्त करून शेतकऱ्यांचा सहभाग जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडल्यामुळं या ठिकाणी जे आम्ही 1-1.5 किलो खातोय ते आता पावशेर अर्धा किलो मध्येच आम्हाला समाधान मानावं लागतं. काय सांगाल, सध्या महागाई पण वाढलेली आणि एकीकडे युद्धाचा फटका बसतोय. युद्धाचा फटका बसल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांनी रेट वाढवलेत. रेट वाढवलं सामान्य जनतेला खिशाला थोडी कात्री लागते. त्याचप्रमाणे आता यात्रेला उष्णता भरपूर आहे, त्याच्यामुळे रस प्यायला गेलं तरी तिकडे पण नाही का रस भजी खायची. जे यात्रा म्हणल्यावर स्पेशल आलं जिलेबीन भजी, ते जर खाल्लं नाही तर यात्रेत मजा काय. त्याच्यासाठी आम्ही सगळी मित्रमंडळी बसलो आहोत. म्हणजे जिलेबी 240 रुपये गेलेले आहे आणि तसे भजे सुद्धा 180 रुपये किलो होते, ते साधारण 240 रुपये किलो झालेलं आहे. त्यामुळे सर्वच महाग झालेला आहे. त्यामुळे सध्या सगळी आर्थिक परिस्थिती बेताची. खरं तर महायुद्धाचा मोठा फटका गॅस पुरवठ्यावरती झालाय. परिणाम सध्या महागाई वाढला असून गावखेड्यातील यात्रा जत्रांमध्ये खरं तर या ठिकाणी खवय्यांना सुद्धा मोठा फटका बसलेली परिस्थिती पाहायला मिळते. हेमंत सापूड, झी मीडिया, शिरूर, पुणे.